नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो महागाई भत्ताचा आहे। जो महागाई भत्ता 1 जानेवारी 2026 ते 31/7/2026 पर्यंत जी 2% थकबाकी आहे ती द्यायची आहे, त्याबाबतचा हा व्हिडिओ आहे आणि आपण यामध्ये एक्सेल शीट देत आहोत। त्यानुसार आपण एक्सेल शीट मधून आपली माहिती तयार करून घ्यायची। आपला हा GR आहे आणि हे एक्सेलची फाईल आहे, इथून हे डाउनलोड करायची, बरोबर आहे। तर डाउनलोड केल्यानंतर आपली फाईल ओपन होईल। याच्यामध्ये दोन पार्ट केलेले आहे, GPF आणि DCPS। GPF मध्ये यायचं, हे सर्व इथं आपलं इथं कर्मचाऱ्याचं नाव टाकायचं जे असेल ते, आणि त्याची वेतनवाढ बघायची का जुलैची आहे का जानेवारीची आहे। जर जानेवारीची असेल तर काय होईल, आता इथे बघा, इथे इन्क्रिमेंट वाढलेला आहे, 51,900 आला 50-40 होऊन। आता इथे आपण जानेवारी करू, बघा ड्रॉप डाऊन मधून जानेवारी केलं तर काय केलं का इथली वेतनवाढ आपल्याला लागलेली नाही आहे, बरोबर आहे। म्हणजे ज्यांना वेतनवाढ आपल्याला जुलैची द्यायची असेल तिथं जानेवारी करा, आणि ज्यांना जुलैची वेतनवाढ द्यायची असेल त्यांनी जुलै करा, बरोबर आहे। आणि हा फॉर्म्युला एक लक्षात ठेवून द्या, हा फॉर्म्युला आपण कॉपी पेस्ट करून ठेवायचा, आणि जिथे तुम्हाला ज्या ठिकाणी आपल्याला वेतनवाढचं एक वेतनवाढ द्यायची असेल तर तिथे हा फॉर्म्युला आपला लावू शकता, म्हणजे 3% कॅल्क्युलेशन या ठिकाणी होऊ शकते। तर याचप्रमाणे आपण इथे केलं। DCPS पण सेम तसंच आहे, जानेवारी जुलै इथून सिलेक्ट करायचं, बाकी सर्व हे केलेलं आहे। आपल्याला यामध्ये DCPS ची 10%ची अमाऊंट घ्यायची आहे आणि हीच आपल्याला इथे टाकायची आहे, मग 14% सिस्टीम मध्ये येऊन जाईल। बस एवढंच आहे महत्वाचं। हा व्हिडिओ काही एवढा मोठा करत नाही, आता याच्या आधी मी बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, तर त्यामुळे आता एक्सेलची शीट आपण याच्यावरून काम करू शकता। आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी संपवतो। नमस्कार, धन्यवाद।